नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सध्या जगभरामध्ये आपण सगळे कोरोना व्हायरसच्या पॅन्डेमिक मध्ये असताना तिकडे चीन स्वतःच्या देशामध्ये काही ना काहीतरी नवीन व्हायरसही शोधून काढतोय। सध्या आपण असं म्हणू शकतो चीन हा व्हायरसेसचा एक खजाना झालेला आहे, संपतच नाहीयेत विषाणू तिकडून येणं। आणि त्यातच आत्ताच रिसेंटली एक नवीन व्हायरसचा शोध लागलाय आणि त्या व्हायरसला नाव ठेवण्यात आलेलं आहे G4। आता हा G4 जो व्हायरस आहे ना, तो स्वाइन फ्लूचाच एक प्रकार आहे असं आपण म्हणू शकतो। स्वाइन फ्लूचा कोणता व्हायरस आहे? H1N1 राईट। तर त्याचाच एक प्रकारे 2009 मध्ये तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की स्वाइन फ्लू पूर्ण जगभरामध्ये पसरलेला, त्यावेळेला सुद्धा खूप लोकांचा मृत्यू त्यामध्ये झालेला। ओके, मग आजचं लेक्चर आपल्याला फक्त या न्यूज रिलेटेड इम्पॉर्टंट ठेवायचं नाहीये। न्यूज तर आपण कव्हर करणारच आहोत, जे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत, पण आता इथे आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने हे लेक्चर महत्त्वाचं बनवायचं आहे ना, मग आपण लेक्चरमध्ये विषाणूजन्य जे सगळे रोग आहेत त्यांचा अभ्यास करणार आहोत। परीक्षेसाठी इनफॅक्ट आयोग विषाणूजन्य रोगांवर भरपूर वेळा प्रश्न विचारतात, मग विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीने हे लेक्चर आपलं महत्त्वाचं असणार आहे। एकदा अजेंडा बघून घ्या म्हणजे तुम्हाला समजेल की काय काय आज बघायचं आपल्याला लेक्चरमध्ये। एक म्हणजे चीनमध्ये नवीन जो व्हायरस सापडलेला आहे, तर हा कसा सापडला, या व्हायरसला नाव काय ठेवण्यात आलंय, याचा शोध कसा लागलाय, की आत्ताच नवीन आलेला आहे की किती वर्षांपासून याच्यावर रिसर्च सुरू आहे, आणि तसंच जे महत्त्वाचे विषाणूजन्य रोग आहेत, व्हायरसेसमुळे होणारे रोग, त्या सगळ्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। ओके, मग बघा या लेक्चरची PDF तुम्हाला आपल्या विजन गव्हर्नमेंट जॉबच्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल। तसंच याचे ऑडिओ लेक्चर सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता। आणि त्याचप्रमाणे महत्त्वाची अपडेट तुम्हाला MPSC साठी, राज्यसेवेसाठी 2020 बॅच 3 चे ॲडमिशन्स सध्या सुरू आहेत, तर तुम्ही त्याला सुद्धा ॲडमिशन घेऊ शकता। आणि संयुक्त गट ब चे ॲडमिशन सुद्धा सध्या सुरू आहेत। जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्की संयुक्त गट ब च्या क्लासेससाठी सुद्धा, कोर्सेससाठी सुद्धा ॲडमिशन घेऊ शकता। ओके, मग आता अजिबात वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या लेक्चरला। आणि मी डायरेक्टली लेक्चर सुरू करते, आज क्वेश्चन नाही घेते सुरुवातीला, कारण की क्वेश्चन लेक्चरच्या शेवटी तुमच्यासाठी असणार आहे आणि तुम्हालाच आन्सर करायचं आहे त्याचं। ओके, मग बघा कोरोना सारखाच आणखीन एक विषाणू शास्त्रज्ञांना चीनमध्ये सापडलेला आहे, आणि याबद्दलची जी माहिती आहे, हा अहवाल आहे तो अमेरिकन सायन्स जर्नल पॅन्स यामध्ये हा अहवाल प्रकाशित करण्यात आलेला आहे। इनफॅक्ट इथे सध्या चायनीज जे शास्त्रज्ञ आहेत त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की हा व्हायरस सापडलेला आहे, आणि तसंच अमेरिकेच्या सायन्स जर्नल पॅन्स मध्ये सुद्धा हे आलेलं आहे। आता हा व्हायरस जो आहे तो कुठे आढळून आला, तर डुकरांमध्ये हा व्हायरस आढळून आलेला आहे, आणि हा स्वाइन फ्लूचाच एक नवीन प्रकार आहे। स्वाइन फ्लू काय आहे तर H1N1, आणि मग हा प्रकार आहे स्वाइन फ्लूचा एक वेगळा प्रकार, त्याला नाव ठेवण्यात आलेलं आहे G4EA H1N1। ओके, तर लक्षात ठेवायचंय, परीक्षेला इथून प्रश्न विचारला जाऊ शकतो तुम्हाला, करंट अफेअर्स रिलेटेड आहे। आणि मग याचा शोध कसा लागला, तर रिसर्च असं नाहीये की आत्ताच रिसर्च केलं आणि लगेचच हा व्हायरस समोर आलेला आहे, तर असं नाहीये। याचा शोध घेण्यासाठी चीनच्या वैज्ञानिकांनी 2011 ते 2018 एवढ्या वर्षांसाठी रिसर्च केलेलं। स्वाइन फ्लू कधी आलेला 2009 नंतर, आणि त्यानंतरच हे रिसर्च एक प्रकारे सुरू झालेलं असं तुम्ही म्हणू शकता। आणि 2011 ते 2018 एवढ्या मोठ्या टाइम स्पॅन मध्ये हे संशोधन करण्यात आलं, आणि त्यावेळेला म्हणजे या संशोधनादरम्यान 10 राज्यातल्या 30,000 डुकरांच्या नाकातून, याला तुम्ही नोझल नमुने म्हणू शकता, नाकांतून नमुने घेतले होते, त्यांची तपासणी केली होती, आणि तपासणीतून काय आढळून आलं की चीनमध्ये एकूण 179 प्रकारचे स्वाइन फ्लू आहेत। आता हे सगळे 179 जे स्वाइन फ्लू आहेत ते मानवापर्यंत पोहोचणार आहेत का, तर नाही, यातले काही पोहोचू शकतात, तर त्यातलाच एक नवीन आढळून आलेला आहे, तोच म्हणजे G4 व्हायरस। ओके, आणि मग त्यामध्ये आता ही गंभीर परिस्थिती काय आहे, नॉर्मल व्हायरस आहे का, तर नाही, तर ज्याप्रमाणे कोरोना व्हायरसमुळे पॅन्डेमिक तयार झालंय, तर पूर्ण चान्सेस आहेत की या व्हायरसमुळे सुद्धा अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होऊ शकते। हा व्हायरस गंभीरतेने मानवामध्ये, ह्यूमन्समध्ये खूप फास्टली पसरू शकतो, आणि तसंच हा व्हायरस मानवी शरीरामध्ये सुद्धा जास्त तीव्रतेने पसरू शकतो। ओके, आणि तसंच महत्त्वाची गोष्ट या स्वाइन फ्लू बाबतीत काय असणार आहे, आता बघा कोरोना व्हायरसमध्ये जेव्हा एखाद्याला व्हायरस होऊन जातोय, तर आपण म्हणतोय की त्या व्यक्तीची
इम्युनिटी सिस्टमवर बेस्ड आहे की तो व्यक्ती बरा होईल की नाही, राईट. जर त्याची इम्युनिटी सिस्टम स्ट्रॉंग आहे तर तो व्यक्ती नक्कीच बरा होतो. पण इथे असं दिसून येणार नाहीये, इम्युनिटी सिस्टमशी याचा काही संबंध नाहीये, किंवा यातून जरी वाचलं तरी त्या व्यक्तीची इम्युनिटी सिस्टम जी आहे, इम्युनिटी पॉवर जी आहे ती चांगली झालेली आहे असं आपण म्हणू शकत नाही. म्हणजे हा जो ताप आहे किंवा हा जो फ्लू आहे तो त्या व्यक्तीला पुन्हा पुन्हा होऊ शकतो. ओके. आणि तिथेच आपण 2009 मध्ये जर स्वाईन फ्लू आलेला तो बघितला तर त्यावेळेला सुद्धा जवळपास 2,85,000 इतक्या लोकांचा जीव या विषाणूने घेतला होता. म्हणजेच आत्ताचा जो स्वाईन फ्लू आहे G4EA H1N1 या व्हायरसमुळे तर अजून गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता दाखवली जाते. आणि इंडियामध्ये अजून काही आर्टिकल्स असे आलेले तर त्यामध्ये सांगितले त्यांनी, रिपोर्ट्सनुसार असं आले की इंडियामध्ये हा व्हायरस पसरण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. मग इथे एक सावधानतेचा इशारा पूर्ण जगाला देण्याचा प्रयत्न या अहवालातून करण्यात आलेला आहे. ऑलरेडी कोरोनाचं तर सावट आपल्या सगळ्यांवर आहे, त्यातच हा व्हायरस जर आला जगासमोर तर त्याची फाईट करणं खूपच कठीण होईल. ओके. मग आता या व्हायरसची, जो नवीन व्हायरस आहे G4EA H1N1 याबद्दलची आपण सगळी माहिती कव्हर केलेली आहे. जास्त डिटेलमध्ये याची माहिती घेण्याची आपल्याला गरज नाही आहे. जे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे, जसं नाव वगैरे, कुठून आला, तर हे सगळे पॉइंट्स आपण घेतलेले आहेत. ओके. आणि जर स्वाईन फ्लूच्या बाबतीत बघितलं तर स्वाईन फ्लू जो 2009 मध्ये आलेला त्या व्हायरसचं नाव काय होतं, H1N1. या वेळेला सुद्धा पॅन्डेमिकची परिस्थिती निर्माण झालेली आणि या व्हायरसचा प्रसार जो आहे तो हवेमार्फत होतो आणि याचा जो प्रॉब्लेम आहे तो होतो श्वसन संस्थेला. जसं याची लक्षणं जर तुम्ही बघितली H1N1ची तर स्वाईन फ्लू जेव्हा होतो तर त्या व्यक्तीला ताप, खोकला, तसंच घसा लाल पडतो, थकवा होतो. तर या तर सगळ्या गोष्टी आहेत, पण स्वाईन फ्लूवर काही उपचार सुद्धा सध्या आहेत. जसं त्यामध्ये औषधं वापरली जातात, टॅमीफ्लू, नंतर फ्लूवीर आणि रेलेन्स. तर ही औषधं उपचारासाठी वापरली जातात. तुम्ही थोडंसं लक्षात ठेवू शकता, परीक्षेला इथे विचारलं जाऊ शकतं. ओके. मग आता आपण विषाणूंची थोडीशी माहिती घेऊया. विषाणूंवर भरपूर वेळा परीक्षेला इथे विचारलं जातं. जसं बघा, जीवाणूजन्य रोग, विषाणूजन्य रोग, यावर एक्झामला बऱ्याच वेळा तुम्ही प्रश्न बघितले असतील. एकदा आपण थोडीशी जी परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची माहिती आहे ती बघून घेऊया. मग बघा, विषाणूंची एक म्हणजे रचना कशी असते. तर विषाणूंना एखादी अशी ठराविक पेशी रचना नसते, म्हणूनच विषाणूंना म्हटलं जातं नॉन सेल्युलर किंवा अपेशीय. काय म्हटलं जातं, नॉन सेल्युलर किंवा अपेशीय. आणि ते अपेशीय आहेत ना, त्यामुळे त्यांना सजीव आहेत की निर्जीव आहेत, म्हणजे त्यांचा कोणत्या गटामध्ये किंवा तुम्ही म्हणू शकता कोणत्या सृष्टीमध्ये त्यांना टाकण्यात यावं असं काही इथे सांगितलेलं नाहीये. पण बऱ्याच वेळा जे शास्त्रज्ञ आहेत तो विषाणूंचा समावेश निर्जीव सृष्टीमध्येच करतात. ओके. आणि तसंच बघा, विषाणूंना पेशी रस नसतं, पेशी अंगके नसतात, पेशी भित्तिका नसतात. ओके. फक्त त्याची जी प्राथमिक आवरणं आहेत प्रथिनांचे, तर ते प्रथिनांचे आवरण असतात त्यांच्या भोवती. आणि या प्रथिनांच्या आवरणामध्ये DNA असतात किंवा RNA असतात. तर हे पॉइंट्स तुम्हाला लक्षात असले पाहिजेत. DNA सुद्धा असू शकतात, तसंच RNA सुद्धा असू शकतात. जसं त्यांच्या प्रथिनांच्या आवरणाभोवती DNA असतात किंवा RNA असतात, त्याचप्रमाणे विषाणूंमध्ये सुद्धा एकतर DNA तरी असतात किंवा RNA तरी असतात. ओके. दोघांपैकी एक असू शकतात असं नाहीये. विषाणूंच्या बाबतीत फक्त DNAच असतील किंवा RNAच असतील. जर तुम्ही HIV विषाणू बघितलं, HIV, तर त्याच्यामध्ये RNA असतात. ओके. आणि विषाणू जे आहेत ते वनस्पती आणि प्राणी दोघांमध्ये सुद्धा रोग निर्माण करू शकतात. असं नाहीये की फक्त प्राण्यांमध्येच हे रोग निर्माण करू शकतात, तर ते वनस्पतींमध्ये सुद्धा रोग निर्माण करू शकतात. आणि सर्वच प्रकारचे व्हायरसेस हे घातकच असतात, म्हणजे त्यांच्याने काही ना काहीतरी रोग माणसाला होईल किंवा काही ना काहीतरी इजा होणारच आहे. जसं आपण जीवाणूंमध्ये बघतो बघा, जीवाणू जे असतात, बॅक्टेरियाज जे असतात, ते सगळे घातक नसतात. काही घातक असतात, काही चांगले सुद्धा असतात, राईट. पण विषाणूंच्या बाबतीत तसं नाहीये. सगळे विषाणू हे घातकच असणार आहेत. ओके. आणि तसंच तुम्ही इथे अजून एक पॉइंट लक्षात ठेवू शकता की विषाणू किंवा व्हायरस हे नाव कोणी ठेवलेलं आहे, यांनी कोणत्या शास्त्रज्ञाने, तर त्या शास्त्रज्ञाचं नाव आहे पॅस्टर. ओके. तर हे नाव सुद्धा लक्षात ठेवू शकता, परीक्षेला विचारलं जाऊ शकतं. आता आपण एक एक करून जे विषाणूजन्य रोग आहेत ना त्यांचा अभ्यास करूया. त्यामध्ये
पहिला आहे ते म्हणजे कांजण्या. कांजण्यांना आपण चिकन पॉक्स सुद्धा म्हणतो. आणि कोणत्या विषाणूमुळे होतात कांजण्या? तर व्हॅरिसेला झोस्टर. हे नाव तुम्ही लक्षात ठेवा. बऱ्याच वेळा परीक्षेला जोड्या लावांमध्ये कोणता रोग कोणत्या व्हायरसमुळे होतो ते तुम्हाला विचारलं जातं. एका बाजूला तुम्हाला रोगांची नावं दिली जातील, दुसऱ्या बाजूला व्हायरसचं नाव दिलं जाईल. आणि कांजण्यांसाठी एक लस वापरली जाते, ते म्हणजे अँटी व्हेरिसेला व्हायरस. ओके. आणि कांजण्यांच्या बाबतीत पण बघा, इथे जी इम्युनिटी सिस्टम आहे ती आपली स्ट्रॉंग होते, म्हणजे प्रतिकारशक्ती जी आहे ती जन्मभर टिकते. म्हणजेच काय, ते एकदा कांजण्या येऊन गेल्या तर त्या दुसऱ्यांदा परत होत नाहीत त्या व्यक्तीला. ठीक आहे. त्यानंतर आहे ते म्हणजे देवी रोग. देवी रोगला आपण म्हणतो स्मॉल पॉक्स. आता देवी रोग आत्ता तरी आपल्याकडे नाही आहेत. स्मॉल पॉक्स या विषाणूला म्हटलं जातं व्हेरियोला या विषाणूपासून होतो. आणि 1975 पासून बघा, पूर्वी देवीची लस असायची, दिली जायची. तुम्ही आधीच्या जनरेशनमध्ये बघाल तर त्यांना देवीची लस दिली जायची, पण आत्ता आपल्याला दिली जात नाही, कारण की 1975 पासून कुठेही देवीचं पेशंट सापडलेलं नाहीये. आणि फक्त इथे एक पॉइंट लक्षात ठेवा, देवीची लस ज्यांनी शोधली 1798 मध्ये, त्यांचं नाव आहे एडवर्ड जेन्नर. तर हे सुद्धा तुम्हाला परीक्षेला विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर आहे ते म्हणजे गोवर्स किंवा मिझल्स. मिझल्स तुम्हाला लहान मुलांमध्ये भरपूर आढळून येऊ शकतं. मिझल्स कोणत्या विषाणूमुळे होतं? तर मायक्सो व्हायरस. तुम्हाला नाव इथे लक्षातच ठेवायचंय. परीक्षेला आत्तापर्यंत यावर बऱ्याच वेळा प्रश्न विचारले गेलेत. आणि मिझल्समध्ये ना तुम्हाला लक्षणं दिसू शकतात. ती म्हणजे ताप येतं, लाल रंगाचे असे इथे त्वचेवर पुरळ होतात. मेनली हवेमार्फत किंवा संपर्कामार्फत हे पसरू शकतात. यासाठी एक लस दिली जाते, तिला म्हटलं जातं MMR त्रिगुणी लस. आता ही एकत्रित लस आहे मिझल्ससाठी, मम्प्ससाठी. मम्प्स म्हणजेच काय तर गालफुगी. ओके. आणि तसंच रुबेलासाठी. रुबेला म्हणजेच काय तर जर्मन मिझल्स तुम्ही याला म्हणू शकता रुबेलाला. रुबेला सुद्धा जे आहे ना त्याचा व्हायरस सुद्धा मायक्सो व्हायरस, यामुळेच रुबेला होतो. ओके. आणि तसंच गालफुगीच्या व्हायरसचं नाव सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता, पॅरामायक्सो व्हायरस. सगळे मायक्सोस दिसत आहेत बघा. गोवर आहे ते आहे मायक्सो व्हायरस, गालफुगी पॅरामायक्सो व्हायरस. आणि रुबेला कोणत्या व्हायरसमुळे होतोय ते तर मायक्सो व्हायरसमुळेच. ओके. त्यानंतर आहे पोलिओ. पोलिओच्या विषाणूचं नाव आहे एंटेरो व्हायरसेस. आता पोलिओबद्दल ना बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे, कारण की 2014 मध्येच, कधी तर 2014 मध्येच WHO ने भारताला पोलिओ मुक्त प्रमाणित केलेलं आहे. ओके. म्हणजे आत्ता सध्या भारतामध्ये कुठेच पोलिओचा एकही रुग्ण आढळून येत नाही. आणि पोलिओ मेनली कोणत्या अवयवावर तुम्हाला दिसून येतो? तर मध्यवर्ती चेतासंस्थावर. दूषित अन्न आणि पाण्यामुळे याचा प्रसार होतो. आणि तसंच बघा, यासाठी 2 प्रकारच्या लस असतात. एक आहे सॅल्कची लस आणि एक आहे सॅबिनची लस. महत्त्वाच्या दोन्ही लसी. थोडंसं तुम्हाला फरक लक्षात असला पाहिजे. भारतामध्ये बघा, लहान मुलांना जी ही लस दिली जाते, 2 बूंद जिंदगी के, तुम्ही ॲड पाहिलीच असेल, तर ही लस आहे सॅबिनची लस. ओके. ही कशी दिली जाते? तर तोंडाद्वारे दिली जाते. आणि जी सॅल्कची लस आहे ती इंजेक्शननी देतात, पण सध्या आपल्याकडे जी आहे ती तोंडाद्वारे म्हणजेच सॅबिनची लस दिली जाते. ओके. तर हे पॉईंट्स तुम्हाला सगळे लक्षात असले पाहिजेत, महत्त्वाचे आहेत. 5 वर्षाखालील मुलांसाठी ही लस दिली जाते. ओके. त्यानंतर आहे एड्स. एड्सवर आयोगाने भरपूर वेळा प्रश्न टाकलेलेच आहेत, तुम्हाला माहितीच असतील. एड्स हा जो रोग आहे ना तो HIV या व्हायरसमुळे होतो. HIVचा फुल फॉर्म सुद्धा बऱ्याच वेळा विचारला गेलाय. HIVचा फुल फॉर्म काय आहे इथे? तर ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस. तुम्हाला हे लक्षातच ठेवायचंय. बघा, आपण या लेक्चरमध्ये जे पॉईंट्स घेतोय ना ते लक्षातच ठेवायचे आहेत, परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे असणार आहेत. आणि आता मघाशी मी तुम्हाला सांगितलं की जे विषाणू आहेत त्यामध्ये काही DNA घटक असतात. एक तर DNA असू शकतात किंवा RNA असू शकतात. तर जे HIVचे जनुकीय घटक आहेत ना त्यामध्ये RNA असतो. हा तुम्हाला पॉईंट लक्षात राहिलाच पाहिजे. आणि जसं बघा, HIV हा जो विषाणू आहे ना त्याचा जो व्यास आहे किंवा त्याची साईज खूप कमी असते. तिथेच HIV विषाणूची साईज किती आहे? तर 100 nm म्हणजेच 100 नॅनोमीटर आहे. आणि यामध्ये काय होतं, आता जर लक्षणं तुम्ही बघितलात किंवा तुम्ही म्हणू शकता इथे कोणत्या अवयवावर अटॅक करतो हा रोग, तर असं नाहीये की कोणत्या ठराविक अवयवावरच हा रोग अटॅक करणारा आहे. वेगवेगळ्या गोष्टींवर होतो.
पण जर तुम्ही मेनली बघितलात ना तर HIV विषाणू पांढऱ्या पेशींवर हल्ला करतात. मग त्यातली एक पांढरी पेशी आहे ती थोडीशी लक्षात ठेवा, T4 लिम्फोसाइट्स. कोणत्या पेशींवर अटॅक करतात इथे तर T4 लिम्फोसाइट्स. इनफॅक्ट तुम्ही ऐकलं सुद्धा असेल T4 लिम्फोसाइट्सला हेल्पर टी सेल्स म्हणून सुद्धा ओळखतात. तर या ज्या पांढऱ्या पेशी आहेत ना त्यांच्यावर हल्ला करतात, म्हणजे त्यांची जी संख्या आहे ती झपाट्याने कमी होऊ लागते. ओके. आणि जर एड्स बाबत आपण जर अजून काही फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन बघितली तर पहिल्यांदा 1981 मध्ये अमेरिकेतील केंद्रीय रोग नियंत्रण विभागाने सूचित केलं होतं एड्स बद्दल. तुम्हाला इथे या इमेजमध्ये जे सिम्पटम्स आहेत ना ते दिसून येतील बघा. स्किनवर सिम्पटम्स दिसून येतात, वेगवेगळे सिम्पटम्स आहेत ते भरपूर दिसून येतात. आणि तसंच कारण की याचा एका अवयवावर फरक पडत नाही, पूर्ण शरीरावर फरक पडतो, राईट. म्हणून हा एक सिंड्रोम आहे असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. आणि भारतामध्ये 1986 मध्ये मद्रासमध्ये पहिला HIV रुग्ण आढळला होता. तर हे सगळे फॅक्ट्स आहेत, तुम्हाला लक्षात असलेच पाहिजेत. आणि त्याचप्रमाणे ना परीक्षेला आयोगाने बऱ्याच वेळा विचारलेलं आहे एड्सच्या चाचण्यांबद्दल. 2018लाच विचारण्यात आलं होतं याबद्दल. तर या ज्या चाचण्या आहेत 4 त्या लक्षात ठेवा, तसेच त्याचे जे फुल फॉर्म आहेत जसं बघा एलिझाचं काय आहे, एन्झाईम लिंक्ड इम्युनोसॉर्बंट ॲसे. तर हे विचारलं जातं. नंतर वेस्टर्स ब्लोट टेक्निक आहे, EIA टेस्ट आहे, एन्झायमो इम्युनो ॲसे आणि HIV डिप्स्टिक टेस्ट. तर या सगळ्या टेस्ट लक्षात ठेवा. त्यानंतर बघा हिपॅटिटिस. आता हिपॅटिटिस हा जो रोग आहे तर याचे 5 प्रकार आहेत किंवा 5 विषाणू आहेत. 5 वेगवेगळ्या विषाणूंनी हिपॅटिटिस होतो, A, B, C, D आणि E. ओके. तर आता हे जे 5 जे वेगवेगळ्या प्रकारचे हिपॅटिटिसचे विषाणू आहेत तर त्यावर आहे ना काही विषाणूंवर लस अवेलेबल आहे, काही विषाणूंवर लस अवेलेबल नाहीये, किंवा वेगवेगळ्या सोर्सेस थ्रू यांचा जो प्रसार आहे ना तो वेगवेगळ्या सोर्सेस थ्रू होतो. मेनली कोणत्या अवयवावर हे अटॅक करतात तर यकृतावर, लिव्हरवर. याचा जो फरक आहे तो तुम्हाला आढळून येईल, लिव्हरवर. ओके. आणि हिपॅटिटिस A हा HIV या विषाणूमुळे होतो. तर हे सुद्धा थोडंसं तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि जर हिपॅटिटिस A आणि हिपॅटिटिस E आहेत, हे 2 जे हिपॅटिटिस आहेत ते दूषित पाण्यातून आणि अन्नातून होणार आहेत. आता जसं इथे वेगवेगळे 5 प्रकारचे विषाणू दिलेत ना हिपॅटिटिसचे, तर तसेच ते वेगवेगळ्या सोर्सेस थ्रू होतात. जसं A आणि E हे पाण्यातून किंवा अन्नातून जर ते दूषित असतील तर त्यामुळे होणार आहे. आणि बाकीचे जे राहिलेले हिपॅटिटिस विषाणू आहेत ना B, C आणि D ते एकतर रक्तामार्फत किंवा लैंगिक प्रजननाद्वारे होतात. तर हे पॉइंट्स तुम्हाला इथे लक्षातच राहिले पाहिजेत. त्याचा जो प्रमुख फरक आहे किंवा कुठे पसरतो हा तर यकृतावर पसरणारा रोग आहे. ओके. आणि तसंच बघा हिपॅटिटिसवर उपचार तर अवेलेबल आहेत, पण भारतानेच एक लस शोधलेली आहे हिपॅटिटिसवर, ती म्हणजे शॅनवॅक B. लक्षात ठेवा, हैदराबाद बेस्ड एका लॅबमध्ये ही लस शोधण्यात आलेली आहे. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचंच आहे. त्यानंतर आहे रेबीज. रेबीज हा जो रोग आहे तो तुम्हाला माहितीच आहे कशामुळे होतो. जसं कुत्रा, ससा, माकड, मांजर यांसारखे जे सस्तन प्राणी आहेत ते चावल्यामुळे रेबीज होतो. जर त्या प्राण्यांना रेबीज झाला असेल आणि तो प्राणी एखाद्या व्यक्तीला चावला तर त्याला सुद्धा रेबीज होणार आहे. आणि या व्हायरसचं नाव आहे रायब्दो व्हायरस. तर हे तुम्हाला लक्षातच ठेवलं पाहिजे. याचा सुद्धा जो डिरेक्टली अवयव आहे कशावर अटॅक करतं, मध्यवर्ती चेतासंस्थेवर, CNS वर. आणि यामध्ये ना लक्षणं वेगवेगळी आढळून येतात. जसे यामध्ये ताप येतो, हातपाय सुजतात, अशक्तपणा येतो. आणि महत्त्वाचं त्याचं लक्षण आहे ते म्हणजे हायड्रोफोबिया. हायड्रोफोबिया म्हणजेच काय की ज्या व्यक्तीला रेबीज झालेलं आहे ना त्या व्यक्तीला पाण्यापासून भीती वाटते. त्या व्यक्तीने जर पाणी बघितलं, टच केलं ना तरी सुद्धा त्या व्यक्तीला भीती वाटते. त्यालाच आपण म्हणतो हायड्रोफोबिया. ओके. आणि तसंच बघा यामध्ये बरेचशा गोष्टी आहेत, उपचार केले जातात. जसं कुत्रा चावलेली जागा आहे ती चांगली धुतली गेली तर रेबीज होण्याचे चान्सेस कमी होतात. तसंच रेबीज विरोधी लस सुद्धा आहे. आता कुत्रा चावल्यावर सध्या ओके, पूर्वी तर 14 इंजेक्शन द्यायचे तो तुम्हाला माहिती आहे. सध्या किती इंजेक्शन्स दिले जातात ते मला नक्की सांगा कमेंटमध्ये. ओके. मग आता इथे आपण जे सगळे महत्त्वाचे विषाणूजन्य रोग होते त्या सगळ्यांचा अभ्यास केलेला आहे. तसंच आपण जो नवीन व्हायरस सापडलेला आहे चायनामध्ये तो सुद्धा बघितलेला आहे. आता जसं लेक्चरच्या सुरुवातीला मी सांगितलेलं तुमच्यासाठी लेक्चरच्या शेवटी एक प्रश्न असणार आहे तो एकदा बघून घ्या. यामध्ये जी चुकीची जोडी आहे ना ती तुम्हाला ओळखायची आहे.
एकदम सिंपल प्रश्न घेतलाय, जास्त डिफिकल्ट घेतलेला नाहीये, लगेच तुम्हाला याचं उत्तर येणार आहे। तर बघा इथे H1N1 म्हणजेच एका बाजूला व्हायरस दिलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला त्या व्हायरसमुळे कोणता रोग होतो तो देण्यात आलेला आहे। तर नक्की तुम्ही या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट सेक्शन मध्ये द्या। ओके, मग आता आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरला। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि थँक्यू। विजन स्टडी स्मार्ट विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट लर्निंग प्लॅटफॉर्म तुमच्यासारख्या हजारो तरुणांना, गृहिणींना व जॉब करणाऱ्यांना सरकारी नोकरीच्या तयारीसाठी मार्गदर्शन करत आहे। तुम्ही विजन स्टडीच्या सेवेचा लाभ कुठूनही आणि कधीही घेऊ शकता, ज्यामुळे तुमचा शहरात येऊन राहण्यासाठीचा पैसा आणि वेळ दोन्हीही वाचेल। म्हणूनच वेळ न वाया घालवता आजच प्रवेश घ्या आणि तुमच्या स्वप्नातील सरकारी नोकरीच्या एक पाऊल जवळ जा, तेही अगदी माफक दरामध्ये। तर वाट कशाची पाहताय? एक उज्ज्वल भविष्य तुमच्या समोर आहे। आम्ही प्रवेश घेतलाय, तुम्हीही घ्या। अधिक माहितीसाठी आजच भेट द्या। विजिट www.visionstudy.in। हो, स्वप्न पूर्ण होतात।